जाळपोळ झाली. एवढंच नाही तर तलवारीने वार झाले, गाड्या जाळल्या, लहान लहान मुलांवरती अत्याचार झालं, घरामधलं धान्य असेल ते जळालं. ह्या सगळ्या गोष्टींच्या न्यूज तुम्हाला गेल्या 2-3 दिवसापासून येताना दिसतात. हे सगळं प्रकरण घडतंय विशाळगडावरती. विशाळगडावरती एवढं शांततेचं वातावरण असताना आज नक्की या 2-3 दिवसांमध्ये एवढं वातावरण का तापलंय, याच्या मागे काय कारण आहेत? जे काही हिंदू समाजाकडून विशाळगडावरती अतिक्रमण हटवायची मोहीम का राबवली गेली आहे, कोल्हापूरचे जे काही महाराज आहेत त्यांनी ही मोहीम हातात का घेतली, या सगळ्या गोष्टीचं गमक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तर विशाळगडावरती एक मल्लिक नावाचा दर्गा आहे आणि त्या दर्ग्यावरती बकडे कोंबडे असणारे कापले जातात. हे बकरे कोंबडे कापल्यामुळं हिंदू धर्मियांची पवित्रा विशाळगडाची जी काही पावित्र्य आहे ते कुठेतरी धोक्यात आणण्याचा प्रयत्न या समाजाकडून केला जातो, असा आरोप गेल्या अनेक वर्षापासून हिंदू समाजाकडून केला जातो. परंतु या जे काही बकरे कापले जातात त्या बकरे कापण्यासाठी जे काही स्वयंपाकी